इयत्ता 7वी, विषय गणित, प्रकरण 5वे, परिमेय संख्या व त्यांवरील क्रिया, सराव संच 23। आपण चॅनलवरती नवीन असाल किंवा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, शेअर करा। सराव संच 23, खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या लिहा। काय सांगितलंय? खाली दिलेल्या संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या लिहा। मग एक लक्षात ठेवा, कोणत्याही 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य किंवा अनंत संख्या असतात। 2 संख्यांच्या मध्ये असंख्य किंवा अनंत संख्या असतात। 2 परिमेय संख्यांच्या दरम्यान असंख्य किंवा अनंत संख्या असतात आणि आपल्याला फक्त किती लिहायचे? 3 परिमेय संख्या लिहायच्या आहेत। तुम्ही कोणत्याही 3 संख्या लिहू शकता। प्रत्येक विद्यार्थ्याच्या वेगवेगळ्या संख्या येऊ शकतात। प्रत्येक विद्यार्थी वेगवेगळ्या संख्या लिहू शकतो, फक्त त्या 3 संख्या या दिलेल्या 2 संख्यांच्या दरम्यान असल्या पाहिजेत। ओके, मग आपण बघूया 2 परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या कशा काढता येतील, तर कोणत्या प्रकारे काढता येतात त्या आता आपण बघूया। उदाहरण पहिली संख्या आहे 2/7, दुसरी आहे 6/7। आपल्याला या 2 संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या लिहायच्या आहेत। आता या ठिकाणी जर या 2 अपूर्णांक संख्या आहेत आणि अपूर्णांकाचा जर छेद समान असेल तर आपल्या 3 संख्या आपण सहज लिहू शकतो। आता कशा प्रकारे लिहिता येतील त्या बघूया। बघा, अपूर्णांकात छेद समान आहे, इथे अंश किती आहे? 2 आणि 6, अंश 2 आणि 6। मग आपल्याला 2 आणि 6 यांच्या दरम्यानच्या पूर्णांक संख्या माहिती आहेत। 2 आणि 6 यांच्या दरम्यानच्या पूर्णांक संख्या कोणत्या येतात? 3, 4, 5, 6। 3, 4, 5 म्हणजेच 2/7 व 6/7 या संख्यांच्या दरम्यानच्या संख्या किती येतील? 3/7, 4/7 आणि 5/7। आपल्याला किती लिहायचे? 3। पहिली संख्या 3/7, 4/7 आणि 5/7 म्हणजे 2/7 व 6/7 या संख्यांच्या दरम्यानच्या संख्या 3/7, 4/7 व 5/7 आहेत। 3 संख्या झाल्या। आपण आणखी एका वेगळ्या पद्धतीने बघूया। समजा एक मी संख्यारेषा काढली, तुम्हाला परीक्षेमध्ये संख्यारेषा काढायची गरज नाही, थोडं कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी मी संख्यारेषा काढलेली आहे। ही संख्यारेषा आहे, समजा 2/6 या ठिकाणी, 6/6 या ठिकाणी आपल्याला या 2 संख्यांच्या दरम्यानच्या संख्या काढायच्या आहेत। आपण प्रथम या 2 संख्यांच्या बरोबर मध्यभागी येणारी संख्या काढूया। मग ती संख्या कशी काढतात? तर ह्या 2 संख्या आहेत, किती आहेत? 2/7 अधिक 6/7। त्याला काय करायचं? 2 ने भाग द्यायचा। ह्या दिलेल्या 2 संख्या त्याला काय, त्यांची बेरीज केली आणि काय केलं? 2 ने भागलं, म्हणजे या 2 संख्यांची आपण काय काढले? सरासरी काढले। आता छेद समान आहे म्हणजे अंशांची काय होते? बेरीज। 2 अधिक 6/7 आणि हे छेद 2 इथपर्यंत कळलंय। नंतर किती झाले ते? 8/7/2 म्हणजेच काय येणार? 8/7 गुणिले 2। हे 7 आणि 2चा काय आला? गुणाकार। बे के बे, बेछोक 8 किती आले इथे? 4/7। किती आली संख्या? 4/7। ही 4/7 या ठिकाणी आपण ही काढलेली संख्या लिहूया, किती आहे? 4/7। आता जसं आपण या 2 संख्यांच्या मधली जर
मध्यभागची संख्या काढली 4/7, त्याचप्रमाणे या दोन संख्या घेऊन या दोन संख्यांच्या मध्यभागी येणाऱ्या आपण संख्या काढू शकतो. मग दुसरी संख्या काढता येईल. आता आपण 2/7 आणि 4/7 या दोन संख्या घेणार आहोत. तुम्ही हे 1/2 असं पण घेऊ शकता. 1/2 या ठिकाणी घेते हे 2 या असं लिहिला तरी हरकत नाही. आणि या दोन संख्यांची बेरीज 2/7 अधिक 4/7. 1/2 गुणले 2 अधिक 4 6. 6/7. बे के बे बेत्रिक 6 किती आले ते 3/7. म्हणजेच या दोन संख्यांच्या मधील संख्या काय 3/7 मिळाली. आता आपण काय करूया. तुम्ही या दोन संख्यांच्या मधील संख्या काढू शकता, या दोन संख्यांच्या मधली संख्या काढू शकता, किंवा आपण ही आणि ही संख्या घेऊया आणि या ठिकाणची संख्या काढू शकतो. तुम्ही कोणत्याही दोन संख्या घेऊन त्या मधली संख्या काढू शकता. आता आपण कोणती संख्या घेऊया. 4/7 व 6/7. या दोन संख्यांच्या मधील म्हणजे आपण 2 ने भागतोय. कोणत्या संख्या घेतल्या 4/7 व 6/7. 1/2 गुणले 6 आणि 4 10. 10/7. बे के बे बे पंचे 10 किती आलं 5/7. म्हणजेच कोणत्या दोन संख्या होत्या 2/7 व 6/7. 2/7 व 6/7 या परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या कोणत्या आहेत 4/7, 3/7 आणि 5/7 आहेत. कळलं. या सूत्राने आपण कोणत्या संख्या मिळाल्या 4/7, 3/7 व 5/7. आपण अगोदर पण त्याच काढल्या होत्या 3/7, 4/7 व 5/7. या प्रकारे आपण हे पहिल्या दोन संख्यांच्या दरम्यानच्या 3 संख्या आपण काढलेल्या आहेत. उदाहरण दुसरे 4/5, 2/3. आपल्याला दोन संख्या कोणत्या दिल्या आहेत 4/5 व 2/3. आणि ह्या दोन संख्यांच्या मधील 3 संख्या आपल्याला लिहायच्या आहेत. छेद समान नाही म्हणजे आपण काय करूया. समजा हे 4/5 आणि दुसरी संख्या कोणती दिली आहे 2/3. ह्या दोन संख्यांच्या मधील संख्या आपल्याला काढायच्या आहेत. अगोदर आपण काय करूया या दिलेल्या दोन संख्यांच्या बरोबर मधली संख्या आपण काढूया. ती मधली संख्या काढण्यासाठी काय करावं लागेल या दोन संख्यांची सरासरी म्हणजेच काय दिलेल्या दोन संख्यांची बेरीज करायची आणि बेरीजीला काय करायचं 2 ने भागायचं. म्हणजेच काय ते 4/5 अधिक 2/3 भागिले 2. ह्या दोन अपूर्णांकांची बेरीज करायची. बेरजेचा छेद समान नाही म्हणजे आपल्याला अगोदर बेरजेचा छेद समान करून घ्यावा लागेल. 5 आणि 3 चा लसावी किती येतो 15. म्हणजे काय करणार येते या 5 ला 3 ने गुणणार आणि 3 ला 5 ने गुणणार. बघा इथे हे 4 5 गुणिले 3 अधिक हे 2 3 गुणिले 5. आता इथे 5 ला 3 ने गुणलं म्हणजे छेदाला 3 ने गुणलंय म्हणजे अंशाला पण 3 ने गुणायचं. इथे छेदाला 5 ने गुणलंय म्हणजे अंशाला पण काय करणार आपण 5 ने गुणणार. सो 1/2 4×3 12 12/15 अधिक 5×2 10 10/15. छेद समान झाला. अंशांची काय करणार अंशांची बेरीज म्हणजे 12 अधिक 10 छेद 15 बरोबर 1/2 12 अधिक 10 22 22 छेद 15
तुम्ही एक तर या 2 ने 22ला गुणा किंवा आपण असं करूया 22/2 गुणिले 15 किती येतात 30. म्हणजे आपल्याला इथे 2 ने भाग घालवला तरी चालेल. म्हणजे तुमची संख्या येईल 2 ने जर भाग घालवला तर काय येईल 11/15. तुम्ही ही संख्या दिलात तरी चालेल, ही संख्या घेतली तरी चालेल. दोघांपैकी एक कोणतीही संख्या घ्या. म्हणजे आपल्याला कोणती संख्या मिळाली आहे ह्या 2 संख्यांच्या मधील संख्या कोणत्या 11/15. कळलं? या 2 संख्यांच्या मधील संख्या कोणती घेतली 11/15. आता आपण काय करूया ही पहिली संख्या आणि आपण जी संख्या काढली आहे त्या 2 संख्यांची मधील संख्या फाइंड करूया. या 2 संख्यांच्या मधील संख्या शोधूया कोणती येते ती. पद्धत तीच, या 2 संख्यांची बेरीज करायची आणि बेरीजला काय करायचं 2 ने भागायचं. आता आपण दुसरी संख्या शोधूया. 1/2 गुणिले 4/5 अधिक 11/15. 1/2 5 आणि 15 छेद समान नाही म्हणजे छेद समान करून घ्यावा लागेल. 5 आणि 15 यांचा लसावी किती आहे 15, कारण का 5च्या पाड्यामध्ये 15 येतात. मग आपण या 5ला कितीने गुणल्यावर 15 होतील तर 5×3=15. 5ला 3 ने गुणलंय म्हणजे छेदाला 3 ने गुणलं, मग अंशाला पण काय करणार 3 ने गुणणार. हे 11/15 कारण 15 इथे आहेत. 1/2 गुणले 4×12 12/15 अधिक 11/15. 1/2 12 अधिक 11/15 बरोबर 1/2. 12 अधिक 11 किती होतात 23. 23/15 म्हणजे 23/2 गुणिले 15 किती होतात 30. मग आपल्याला ह्या 2 संख्यांच्या मधील संख्या काय मिळाली 23/30. आता आपण 2 संख्या तर काढलेल्या आहेत, आपल्याला आणखी एक काढायची आहे. तुम्ही या 2 संख्या घेऊ शकता किंवा या 2 संख्या घेऊ शकता किंवा ही आणि ही संख्या घेऊ शकता. तुम्हाला जी आवडेल, तुम्हाला जी सोपी वाटेल ती संख्या त्या संख्या तुम्ही घेऊन त्या 2 संख्यांच्या मधील संख्या काढू शकता. म्हणजेच इथे प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर वेगवेगळं येऊ शकतं. सर्वच विद्यार्थ्यांचं उत्तर सारखंच येईल असं नाही. तुम्ही 2 संख्या कोणत्या घेतायत त्यावरती तुमचं उत्तर अवलंबून असेल. आता आपण काय करूया ही आणि ह्या 2 संख्या घेतल्या तरी चालेल. ओके, ही आणि ही संख्या घेऊया. कोणती घेतोय 11 11/15 आणि काय घेतोय 2/3 म्हणजेच काय येणार ते डायरेक्ट घेऊया आपण 1/2 गुणिले 11/15 अधिक 2/3. 1/2 छेद समान आहे का नाही, छेद समान करून घ्यावा लागेल. पण 3 आणि 15 यांचा लसावी किती येतो 15, कारण 3च्या पाड्यामध्ये 15 येतात. म्हणजे आपण 3ला कितीने गुणावं लागेल म्हणजे 15 येतील तर 5 ने गुणावं लागेल. मग 3ला 5 ने गुणलं म्हणजे 2ला पण कितीने गुणावं लागेल 5 ने. म्हणजे छेदाला 5 ने गुणले तर अंशाला पण 5 नेच गुणावं लागेल. 1/2 गुणले 11/15 अधिक 2×5 10/15. छेद समान झाला तर अंशांची काय होणार बेरीज छेद 15 बरोबर 1/2 गुणिले 21/15. 1 गुणिले 21 21, 2 गुणिले 15 किती येणार 30. म्हणजे आपण कोणत्या 3 संख्या घेऊया 11/15 ऐवजी आपण 22/30, कारण छेद तिघांचाही समान होईल. म्हणजे 22/30 ही पहिली संख्या घेऊया, 23/30 ही दुसरी संख्या घेऊया आणि 21/30 ही तिसरी संख्या घेऊया. म्हणून 4/5 व 2/3 या संख्यांच्या दरम्यानच्या 3 संख्या 22/30,
23/30 व 21/30 आहेत. कळले? वजा 2/3 व 4/5 आपल्याला या दोन संख्या दिल्या आहेत. या दोन परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या 3 संख्या काढायच्या आहेत. आपण या ठिकाणी काय घेतली होती? दोन संख्यांची सरासरी. या ठिकाणी थोडीशी आणखी एक पद्धत वेगळी वापरूया. मग तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही उदाहरणे सोडवू शकता. आपण जर या दोन संख्यांचा छेद समान केला, छेद समान करून आपल्याला या दोन संख्यांच्या मधील संख्या आपल्याला सहज काढता येतील. आता या ठिकाणी बघा छेद किती आहे? 3 आणि 5. पण 3 आणि 5 यांचा लसावी किती आहे? 15. म्हणजे आपण जर हे वजा 2 3 ला कितीने गुणल्यावर 15 येतील? 5. म्हणजे इथे 3 ला 5 ने गुणलं तर 2 ला पण किती? 5 ने गुणावं लागेल. इकडे 4 5 त्रिक 15, मग 4 ला पण 3 ने गुणावं लागेल. किती आले इथे? वजा 10/15 आणि 12/15. आता बघ छेद समान झाला. जर छेद समान असेल तर आपल्याला त्या दोन संख्यांच्या मधील 3 किंवा कितीही संख्या आपण सहज काढू शकतोय. आता इथे बघा, इथे ऋण 10 आणि 12 या दोन संख्यांच्या दरम्यानच्या संख्या काय येतील? ऋण 9, ऋण 8, ऋण 7 डॉट डॉट 0 1 2 3 ते 11 या दोन संख्यांच्या दरम्यानच्या संख्या आहेत. मग आपण या दोन संख्यांच्या वजा 10/15 आणि 12/15 या दोन संख्यांच्या दरम्यानच्या संख्या काय लिहिता येतील? 9/15 वजा 9/15 वजा 8/15 वजा 7/15 वजा 6/15 डॉट 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 0 1/15 2/15 डॉट डॉट 11/15. म्हणजे एवढ्या साऱ्या संख्या आहेत. यापेक्षा आणखी खूप संख्या आहेत. तर आपण इथे वरती काय घेतलंय? हा अंश हा दरम्यानचा पूर्णांक संख्या आहे. हा इथे अंश किती आहे? वजा 10. इकडे किती आहे? 12. वजा 10 आणि 12 या दरम्यानचे पूर्णांक संख्या किती आहेत? धनपूर्णांक. आणि इथे हे ऋण संख्या ही धनसंख्या आहे. म्हणजे संख्या रेषावर जर आपण संख्या बघितल्या तर या संख्या मिळतील. मग आपण छेद किती? 15. छेद द्या 15. प्रत्येक संख्येला छेद 15 द्या. मग ह्या एवढ्या संख्या किंवा एवढ्याच नाही यापेक्षा कितीतरी संख्या या दोन संख्यांच्या दरम्यान आहेत. मग यापैकी कोणत्याही 3 संख्या तुम्ही घेऊ शकता. तुम्हाला ज्या वाटतील त्या संख्या तुम्ही घेऊ शकता. कळलंय? म्हणून ऋण 2/3 4/5 या संख्यांच्या दरम्यानच्या 3 संख्या वजा 9/15 0 11/15 तुम्ही कोणत्याही संख्या घेऊ शकता. मी या 3 संख्या घेतल्यात. तुम्हाला ज्या उदाहरण 3 उदाहरण 4 उदाहरण 4 7/9 व वजा 5/9 किंवा ऋण 5/9. आता इथे छेद समान आहे म्हणजे आपण या दोन परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या संख्या आपण सहज काढता येतील. आता बघूया 7 आणि ऋण 5 या दोन संख्यांच्या दरम्यानच्या संख्या काय येतील? 6 5 4 3 2 1 0 वजा 1 वजा 2 वजा 3 वजा 4. 7 आणि ऋण 5 या दोन संख्यांच्या दरम्यानच्या पूर्णांक संख्या ह्या पूर्णांक संख्या आहेत. 6 5 4 एवढ्या आहेत. आपण ह्या संख्या घेऊन छेद किती देऊ शकतो? 9. परत छेद या संख्येच्या छेद खाली 9 दिला तर आपल्याला काय मिळतील? या दोन संख्यांच्या दरम्यानच्या संख्या. म्हणून 7/9 व ऋण 5/9 या दोन परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या 3 संख्या तुम्हाला ज्या आवडतील ते घ्या. मी घेतोय 4/9 1/9 आणि यामध्ये एक ऋण घेऊया. ऋण 3/9 आहेत. तुम्ही यापैकी कोणत्याही घेऊ शकता. आपल्याला फक्त 3 लिहायचे आहेत म्हणून मी 3 घेतलेल्या आहेत. म्हणून सांगितले प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर वेगवेगळं येऊ शकतं परंतु उत्तर चुकणार नाही. तुम्ही संख्या जरी बदललात तरी उत्तर चुकणार नाही. फक्त कोणत्या संख्या? त्या प्रॉपर संख्या पाहिजेत.
कोणतीही संख्या घेऊन चालणार नाही. ओके, तुम्ही या वरीलपैकी कोणत्याही 3 संख्या घेऊ शकता आणि छेद किती देणार? 9, कारण छेद समान आहे. मी घेतले आहेत 4/9, 1/9 आणि वजा 3/9. 5 ऋण 3/4 आणि 5/4 या 2 परिमेय संख्यांच्या दरम्यानच्या 3 संख्या आपल्याला काढायच्या आहेत. छेद समान आहे म्हणजे आपण 3 संख्या सहज लिहू शकतो. ऋण 3 व 5 या संख्यांच्या दरम्यानच्या पूर्णांक संख्या कोणते येतील? ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3, 4. ऋण 3 व 5 या संख्यांच्या दरम्यानच्या पूर्णांक संख्या काय आहेत? ऋण 2, ऋण 1, 0, 1, 2, 3 आणि 4. म्हणून ऋण 3/4 व 5/4 या संख्यांच्या दरम्यानची संख्या यापैकी तुम्ही कोणत्याही 3 संख्या घ्या आणि छेद किती द्या? 4. ऋण 1/4, 1/4 व 3/4 आहेत. आपल्याला फक्त 3 संख्या लिहायला सांगितल्यात. आपण यापैकी कोणत्याही 3 संख्या आपण घेतलेल्या आहेत. तुम्ही याच संख्या, मी ज्या संख्या घेतल्या त्याच घेतल्या पाहिजे असं काही नाही. तुम्ही वरील कोणत्याही संख्या घ्या आणि छेद किती येते? 4. छेद काय द्या? 4 द्या. कळलं आहे? 7/8 ऋण 5/3 या 2 संख्या दिल्या आहेत. आपल्याला या 2 संख्यांच्या मधील 3 संख्या काढायच्या आहेत किंवा शोधायच्या आहेत. आपण 2 प्रकारे केलं होतं. एक तर छेद समान केल्यानंतर 3 संख्या काढू शकतो किंवा 2 संख्यांची सरासरी काढून आपल्याला संख्या काढता येतात. आपण या 2 संख्यांचे काय करूया? छेद समान करूया. 7/8 इथे किती? ऋण 5/3. 8 आणि 3 या 2 संख्यांचा लसावी किती येतो? 8त्रिक 24. मग 24. 8ला 3 ने गुणावं लागेल, 3ला 8 ने. आता या ठिकाणी 8ला 3 ने गुणलं म्हणजे 7ला पण काय 3 ने गुणावं लागेल. इथे 3ला 8 ने गुणलं म्हणजे 5ला पण 8 ने गुणावं लागेल. ज्या संख्येने आपण छेदाला गुणतो त्या संख्येने अंशाला गुणावं लागतं. मग काय आलं? 7त्रिक 21, 8त्रिक 24. दुसरी संख्या काय मिळाली आपली? 5/8 40 म्हणजे ऋण 40 छेद 24. छेद समान झाला. आता अंश किती आहेत? 21 आणि इथे ऋण 40. आता 21 आणि ऋण 40 या 2 संख्यांच्या दरम्यानच्या पूर्णांक संख्या 21 व ऋण 40 या 2 संख्यांच्या दरम्यानच्या पूर्णांक संख्या कोणत्या येतील? 20, 19, 18, 17 ... 0 म्हणजे पूर्ण हे 1 पर्यंत येतील. 17, 16, 15, 2, 1 नंतर इकडे ऋण. ऍक्च्युअली ऋण संख्या या साईडला लिहिला तर अतिउत्तम. ऋण 2, ऋण 3 ... किती येणार? ऋण 39 पर्यंत. ओके, किती संख्या आहेत बघा. आपल्याला किती संख्या घ्यायच्यात? फक्त 3. मग यापैकी कोणत्याही 3 संख्या घ्या आणि छेद किती द्या? 24. म्हणून 7/8 व ऋण 5/3 या संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या तुम्हाला ज्या आवडतील किंवा ज्या योग्य वाटतील त्या संख्या यापैकी कोणत्याही घेऊ शकता. मी घेतोय 18 छेद किती द्यायचंय? 24. 18/24 5 यामध्ये आहे ना इकडे. नंतर ऋण 7/24 ऋण 7/24. तुम्ही कोणत्याही 3 संख्या घेऊ शकता. मी या 3 संख्या घेतलेल्या आहेत. म्हणजेच काय? 7/8 व ऋण 5/3 या संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या 18/24, 5/24, ऋण 7/24 आहेत. कळलंय? नेक्स्ट उदाहरण 7. 5/7 आणि 11/7.
आपल्याला माहिती आहे आता 5 व 11 छेद समान दिला इथे. छेद समान करायची गरज नाही. छेद समान असेल तर आपण काय करतो, जो अंश आहे अंश किती आहे, 5 आणि 11 या दोन संख्यांच्या दरम्यानच्या संख्या किती आहेत, 6, 7, 8, 9, 10, 9, 10 या आहेत. आपण काय करायचे आहेत, या दोन संख्यांच्या दरम्यानच्या संख्या लिहिताना यापैकी कोणत्याही 3 संख्या घ्या आणि छेद किती द्या, 7. कळलं आहे. म्हणून 5/7 व 11/7 या संख्यांच्या दरम्यानच्या 3 परिमेय संख्या 6/7, 8/7 व 10/7 आहेत. कळले मी कोणती संख्या घेतली, 6, 8, 10. तुम्ही 7 घेऊ शकता, 9 घेऊ शकता. छेद 7 घेतला तरी 7/7 म्हणजे 1 येईल. मी संख्या कोणती 7 घेतली, 8 आणि 10. मग 6/7, 8/7 व 10/7 आहेत. नेक्स्ट उदाहरण 8, 0 ऋण 3/4. आता या दोन संख्यांच्या दरम्यानच्या संख्या काढायच्या आहेत. तुम्ही छेद समान करून काढा किंवा दोन संख्यांची सरासरी काढा, कोणत्याही पद्धतीने काढू शकता. आता मी हे गणित ज्या प्रकारे पहिलं गणित सोडवलं होतं, पहिलं उदाहरण त्या प्रकारे सोडवतोय, म्हणजे दोन संख्यांची सरासरी काढतोय. तर दोन संख्यांच्या सरासरी म्हणजेच काय, ऋण 3/4 आणि ही 0. या दोन संख्यांच्या मधील संख्या आपल्याला काढायच्या आहेत. मग काय करतो आपण, हे दोन संख्यांची सरासरी काढल्यानंतर काय होईल, या दोन संख्यांच्या बरोबर मधली संख्या आपल्याला मिळेल. आता ही मधली संख्या कोणती आहे बघूया. काय करतो आपण, इथे 1/2 गुणिले दिलेल्या दोन संख्यांची बेरीज. हा 0 आणि ऋण 3/4, 1/2 गुणिले 0 अधिक 0 मध्ये कोणती संख्या मिळवली तर काय होईल, ती संख्या येईल. म्हणजे काय इथे येणार, हे धन ऋण ऋण 3/4 ऋण 3/4 म्हणजेच काय, 1 गुणिले ऋण 3 2 गुणिले 4 किती येणार, 8. म्हणजे संख्या कोणती मिळाली आपल्याला, ऋण 3/8. म्हणजे ह्या दोन संख्यांच्या मधील संख्या किती मिळाल्या आपल्याला इथे, ऋण 3/8 ह्या दोन संख्यांच्या बरोबर मधली. आता आणखी 2 काढूया. मग तुम्ही ही संख्या घेऊ शकता. आता आपण काय करूया, ही पहिली संख्या आणि जी आपण मधली संख्या काढली आहे त्या संख्यांच्या मधली संख्या काढूया, म्हणजे या ठिकाणी कुठेतरी येईल. 1/2 कंसात ऋण 3/4 अधिक ऋण 3/8 1/2 छेद वेगळा आहे. छेद 4 आहे ते किती, 8. मग 4 आणि 8 यांचा लसावी किती येतो, 8. 4 दुने 8. म्हणजे 4ला कितीने गुणल्यावरती 8 येतात, 2ने. मग 4ला 2ने गुणलं तर वजा 3ला पण कितीने गुणणार, 2ने गुणणार. अधिक ऋण 3/8 या ठिकाणी 8 ऑलरेडी आहेत. 1/2 वजा 3 गुणिले 2 वजा 3 गुणिले 2 वजा 6 वजा 7/8 अधिक वजा 3/8. 1/2 छेद समान झाले. इथे काय येणार, धन ऋण ऋण म्हणजे ऋण 7/8 ऋण 3/8 1/2 छेद समान झाला. ते वजा बाकी ऋण 6 ऋण 3 1/2 समान चिन्हांची काय होते, बेरीज होते. 6 आणि 3 9, बेरजेला समान चिन्ह किती येणार, ऋण 9/16 ऋण 9/16. म्हणजे कोणत्या संख्या घेतल्या होत्या आपण, या दोन संख्या. या दोन संख्यांच्या मधील संख्या काय मिळाली आपल्याला, ऋण 9/16. आता या दोन संख्या घेऊया. कोणत्या घेतो आपण, ऋण 3/8 आणि 0. काय 1/2
ऋण 3/8 अधिक 0 काय येईल 1/2 गुणिले ऋण 3/8 अधिक 0 म्हणजे किती ना ऋण 3/8 किती येईल इथे ऋण 3/16 बेआटी 16 म्हणजे कोणत्या संख्या मिळाल्या आपल्याला ऋण 3/8 ऋण 9/16 आणि ऋण 3/16 म्हणून 0 व वजा 3/4 या संख्यांच्या दरम्यानच्या तीन परिमेय संख्या ऋण 3/8 ऋण 9/16 व ऋण 3/16 आहेत. कळलंय? थँक्यू.